आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, 14 विद्या 64 कला 4 वेद, बाप्पा माझा गणरायाला नमन, शिवरायांना पुन्हा मानाचा मुजरा. आलेले सर्व तमाम प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. शेतकऱ्याने इथे पाहू शकाल खाते उघडले जाते. काही स्पर्धेतले कठोर नियम आहे, त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. सगळ्या खेळाडूंचे आय कार्ड चेक केले जातील. हे नियमाचं पालन इथे तुम्हाला करावं लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. यावेळेला हा प्रकार बॉल आहे, त्या बॉलला आउट केलाय. एक टप्पा घेत बॉल घडली सीमा धाबाबीचा 4. अप्रतिम दर्जाचा शो खेळला. क्रिकेटच्या माठ मधून धमाका आलाय. बॉल सीमा पार. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची दखल घ्या. आणि सगळ्या खेळाडूंचे आय कार्ड चेक केले जातील. आमचे आयोजक मेंबर्स सुपर खेळलाय, खूप चांगला फटका सुटवलाय. यावेळेला पुन्हा फटका चांगला आहे. बॉल झालाय ऑफ साइडला, प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते, सिक्वल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11 आहे. आकड्यावरती 11 धावा. पहिले षटक प्रगती पथावर असताना 11 धावा धावसंख्यावरती. इथे देखील चांगला फटका केला. डीपमध्ये चाललाय. फिल्डिंग चांगली होते. सिंगल घेण्याचा मानस. सिंगल ही कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता दोन्ही धावा कंप्लीट होत आहे. चांगला रनिंग विकेट. हे चांगला बॅटल आपण पाहत आहे. आपको इशारा किया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. हे चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा वेगाने कन्वर्ट होत आहे. 13 धावा. इथे चांगला बॉल आहे. शराचा वेग घेणारा बॉल. 1 रन मिळते. लेग बिफोरची विकेट नाही आहे तर यस सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 14 धावा. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहत आहे 14. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दखल घ्या. स्टार 11 BPCL आणि त्याच्या विरोधामध्ये परेड 11 टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची दखल घ्या. तेरा झालेले आहेत. लास्ट बॉलला रन नाहीये, त्यामुळे 13 धावा धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हर मध्ये प्रभूला जिम्मेदारी सोपवली जाते. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी प्रभू आलेले आहेत. प्रभूचा पहिला बॉल हुक केलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल इनटू द फॅन्स. नो डाऊट नो चान्स. बॉल इनटू द फॅन्स. धावा मिळताय 4. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. अगदी रडार मध्ये होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिलाय. प्रीतम नावाचं वादळ
अक्षरशः बरसलाय. इथे पाहू शकाल फटका फसलाय. सिंगल मीटिंग. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 18 वरती पोहोचलेली आहे. चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप आपण सध्या क्रीडांगणावरती पाहत आहे. तर मी शिवा द बॉस आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अजिंक्य दादाचा सन्मान आपण इथे करायचंय. पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष शिवा द बॉस आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे अजिंक्य दादा यांचा सन्मान आपण इथे करायचंय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झालाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो आणि तो शुभ सन्मान इथे शिवा द बॉस यांच्या उपस्थितीमध्ये इथे होतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. त्यांची लीग तुम्ही पाहिलेली आहे. चला कॅमेरामॅन आपण थोडासा सन्मानित होतोय त्यामुळे व्यासपीठावरती कॅमेरामॅन विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती आपण कॅमेरा फिरवून घ्या कारण शुभ सन्मान इथे होतोय. आपण पाहू शकाल साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती शिवा द बॉस यांच्या उपस्थितीमध्ये इथे होतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय लक्ष्मण भोसले साहेब हेही इथे उपस्थित आहे आणि त्यांचाही शुभ सन्मान मी शिवा द बॉस आपणास विनंती करतोय. प्रेमाचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण इथे शुभ सन्मान आपण इथे करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय सनी पाटील साहेब देखील उपस्थित आहे आणि गणेश कोळे साहेब हेही उपस्थित आहे. त्यांचाही शुभ सन्मान इथे शिवा द बॉस आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचा आहे. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला उडवलाय. बॉल चला शॉट फाईन लेगला. बॉल न गाठली सीमा परंतु बॉल थांबणार नाही आहे. धावा मिळतात 4. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमा पार. त्याचबरोबर गणेश कोळे साहेबांचाही सन्मान आपण इथे करायचा आहे. या स्पर्धेमध्ये माईची उपदार शाल क्रिकेटावरचं प्रेम आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण कृपया देऊन त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. पहा 25 धावा फलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन झालंय. समीर शिंदे अनमाक ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांना प्राधान्य दिलं जातं. टीमची धावसंख्या 25-0. चांगली भागीदारी. एक विकेटचं नुकसान झालेलं आहे. यावेळेला व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल.
प्रीतम परतल्यानंतर हेमंत शिंदे आला बॅटिंग स्ट्राईकिंगला, त्याला पाहताय नॉन स्ट्राईकिंगला आहे. यावेळेला व्हाईट बॉलची सांगता होते, पुन्हा टाकावा लागेल. याही वेळेला खराब गोलंदाजी होते. इथे फटका चांगला खेळलाय, थ्रू द कव्हर खेळलाय. खराब फिल्डिंग, बॉल सीमा पार, कव्हरच्या डोक्यावरून बॉल थांबणार नाही आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. धावा मिळत आहे, चौकार येतोय 4. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. फिल्डिंग खराब होते. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 31च्या घरामध्ये 31 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना पहिली मॅच आपण पाहत आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. चांगली भागीदारी सध्या क्रीडांगणावरती आपण याही वेळेला पाहत आहे. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल चालाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 32. त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र सानपाडा गावाचा आवाज माझ्याबरोबर जुडलाय, सुनील लांबोर सर, हेही ते उपस्थित झालेले आहेत. आज काल मुलखेडची स्पर्धा पार पाडली, चेंबूरची क्रीडा स्पर्धा पार पाडली आणि माझ्याही बरोबर तो आज जुडलाय. सुनील लांबोर हाही माझ्याबरोबर जुडलेला आहे. त्याचीही वाणी यानंतरच्या मॅचमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. षटकार आहे, यस सर. 6 धावा घोषित केलेल्या आहेत. चांगला फटका सजवलाय. 6 धाव्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 38 आकड्यावरती 38 धावा. इथे चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आहे, मिड विकेटला प्रोटेक्शन, पकडले झेल, संपले बॅटरचा खेळ. विकेटचं बटन, दुसऱ्या विकेटचं बटन, फलंदाज बाद. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची दक्षता घ्या. स्टार 11 BPCL आणि परेड 11 त्यांच्याबरोबर MBI SGB फायटर्स आणि मजगाव डॉक तुम्हाला चारही टीमचे कॅप्टन आमंत्रित करत आहे. विनंती करतोय आपण या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची दखल घ्या. मजगाव डॉक आणि त्यांच्याबरोबर SGB फायटर्स. चला, चारही टीम या आमच्या कॉमेंट्रीकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चारही संघ या, चारही संघाचे खेळाडू आपण या. इथेही चांगला बॉल आहे, पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतलाय. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 39. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे मित्रांनो. 39 धावा धावफलकावरती आहे. एकोणचाळीस झालेले आहेत. विनंती करतोय, 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 विकेटचं नुकसान इथे झाले
आणि टीमची धावसंख्या 39 बनवलेली आहेत. ओव्हर नंबर 4 परिवर्तन झालंय. इथे पाहू शकाल कट केलेला आहे. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र आहे. सिंगल मिळते. एकापेक्षा जास्त धाव मिळताना दिसत नाही. सिंगल पेक्षा टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगलने 40 या आकड्यावरती 40 धावा. अखेरचं स्पेल सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. ओव्हर नंबर 4 यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय. बॉलला उडवलाय. लॉंग ऑनला क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी रडार मध्ये होता त्या बॉलला फेकून दिलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. चला चारही संघ विनंती करतोय. चारही टीमचे संघ विनंती करतोय वारंवार स्टार 11 BPCL आणि परेड 11. चला चारही टीमचे कॅप्टन परेड 11 SBI फायटर्स आणि मसगाव डॉग आपले कार्ड घेऊन तुम्हाला यावं लागेल याची दखल घ्या. चारही टीमचे कॅप्टन आणि सर्व संघ विनंती करतोय. आज माझ्या बरोबर सुनील लांबोरे ही जुडलाय. क्रिक लाईव्ह व टेक्निकल टीम ही माझ्या बरोबर जुडलेली आहे. सिंगल मिळते. इथे चांगला बॉल आहे. चांगल्या बॉलची पिचिंग होते. सिंगल घेण्याचा मानस आणि फलंदाज होईल बाद. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. गणेश दादा शेटके 32 शिराळा त्यांचंही ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. पहा 4 बॉलचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती आहे. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. चांगला खेळ आपण सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहताय. अखेरचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहताय. इथे पाहू शकाल सिंगल मिळते. सिंगल बरोबर शेवटचा बॉल शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती आहे. या वेळेला पाहू शकाल विकेटचं बटन आउट होतोय. अशा प्रकारे पहिला डाव इथे संपलेला आहे मित्रांनो. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना इंडियन ऑइल ट्रॉम्बे टीमने धाबा बनवलेल्या आहेत 48. जिंकायला 24 मध्ये बनवायच्या 49. या मॅच मध्ये 24 बॉल 49 धाबा. काय होणार काय बिघडणार पाहूया. 24 बॉल मध्ये 49 धाबा बनवायच्या आहेत. आपण पाहताय सुरक्षा रक्षक चषक 2025 चा हा महासंग्राम आपण सध्या अनुभवताय. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल.
याची दक्षता घ्या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस इथे होणार. मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपला बहुमूल्य वेळ खरं तर या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अनेक मान्यवर खरं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने जुळले होते. अनेक मान्यवरांची रेलचेल देखील आपण बघितली. आता मान्यवरांचा देखील आम्ही शतश आभार या सुरक्षा रक्षक चषक कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. कॅमेरामॅन दादा विनंती आहे आपण कॅमेरा आमच्या टॉस का बॉक्स कक्षाकडे टर्न करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करणार आहोत. टॉस इथे होतोय दोन टीमच्या दरम्यान. चला टॉस करून होतोय इथे आपण पाहू शकाल दोन टीमच्या दरम्यान. आणि दोन्ही टीमचे सन्मान आपण करायचे आहेत. मॅचला सुरू होण्याआधी या स्पर्धेची गोड आठवण, या स्पर्धेची भेट म्हणून आपण सन्मान चिन्ह मी दादांना विनंती करतोय. दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह आपण यांना द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन सन्मान चिन्ह पहा. या स्पर्धेची गोड आठवण अशी अप्रतिम दर्जाची ट्रॉफी आपण सध्या पाहताय. सुरक्षा चषक 2025 हा महासंग्राम आपण पाहताय. सचिव महाराष्ट्र राज्य सुरक्षा आणि जनरल कामगार युनियन रणजी मुंबई त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण इथे पाहताय. इथे जर का आपण बघितलं तर दोन टीमच्या दरम्यान फोटो सेशन देखील केले जाते. ही छायाचित्र खरं तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद केले जातात. आणि पुन्हा एकदा आम्ही दोन्ही टीमचा खरं तर इथे जर का आपण बघितलं तर या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या मनामध्ये तुमच्या आठवणीमध्ये 365 दिवस राहू याकरिता या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही इथून मात्र या दोन्ही टीम्सला सन्मानित करतो आहे. दोन्ही टीमच्या दरम्यान आता नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतो आहे. नाणेफेकीचा कॉल उडवला गेला. कॉल होता काटा. टॉस जिंकला. भाऊ निर्णय काय? निर्णय सांगतो आम्ही थोड्या वेळ. स्पर्धा कशी वाटली? आयोजन कसं आहे? नंतर पण लागलं ना नंतर. पुन्हा एकदा आपण टॉस करणार आहोत. कॉल होता काटा आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असणार आहे? सांगतो थोड्या वेळाने. या क्रीडांगणावरती ज्या वेळेला आपण पहिल्यांदा पाऊल टाकलं आयोजन कसं वाटलं? स्पर्धा कशी वाटली? खूप छान आयोजन केलेलं आहे. मी सिक्युरिटी गार्ड बोर्डचं आभार मानतो की त्यांनी सर्व गार्डला एक चान्स दिला आहे की नवीन प्रोत्साहन नवीन पिढी आपली जी आहे ती कशी पुढे जाईल ह्याचं त्यांनी एक चांगलं नियोजन केलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा धन्यवाद कर. याच्या अगोदर तुम्हाला अशी कधी कोणती स्पर्धा खेळण्याचा योग जुळून आला होता का की हीच प्रथमतः स्पर्धा आपण खेळत आहे? हे आपल्या बोर्ड गार्डनी ही प्रथमतच केलेली आहे. आम्ही तसं बाहेर खेळतो पण ही बोर्डाची आपली प्रथमच आहे. त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. येस थँक्यू. आपल्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट असतं आणि जर आपण टॉस जिंकला तर आपला निर्णय काय असता? आमचा निर्णय फिल्डिंगचाच होता. टॉस जिंकल्यानंतर परत हारलोय. बघूया. त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. अशा आपले कोणत्या टीममध्ये खेळाडू आहेत जे तुम्हाला प्रथमतः या मॅचमध्ये मदत करतील खेळण्यासाठी? आहेत भरपूर खेळाडू आहेत. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दोन्ही टीम्सला आता इथून मात्र आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीमसाठी होऊ द्या. या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन इथून मात्र दोन्ही टीम्सला आम्ही सन्मानित करतो आहे.
आमच्या अजिंक्यजी भोसले साहेब, लक्ष्मणराव भोसले साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फोटो सेशन केलं जात आहे. येस, थँक्यू. अजिंक्य साहेब भोसले आपल्या समोर इथून मात्र आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. साहेब, दोन शब्द या स्पर्धेविषयी. सर्वात प्रथम सुरक्षा रक्षक आयोजित सुरक्षा रक्षक चषक ही जी संकल्पना आहे ही सुरक्षा रक्षक मंडळाची नसून सुरक्षा रक्षक जे खरंच कार्यरत आपले सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. आणि त्या संकल्पनेने त्या जिद्दीतून त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला यावर्षी सुरक्षा रक्षक चषक करायचा आहे. आम्हाला तुमचं मदत लागणार आहे, तुमचं मार्गदर्शन लागणार आहे, सगळ्या गोष्टी लागणार आहेत. हे आपण प्रथम वर्षी करतोय आणि ह्याला ताकद द्यायचं काम सर्व संघटनेने करायचं आहे. त्यात ते आमच्या भागातले असल्या कारणाने आमच्याकडे पहिले आले होते. नंतर मग लक्ष्मण भोसले साहेबांनी त्याला ताकद दिली. हे एवढं मोठं चषक आयोजन करणं, एखाद्या आपल्या 10 सुरक्षा रक्षकांनी एकत्र येऊन हे चषक आयोजन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. ते त्यांनीही काल सेकंड शिफ्ट करून ते तिसऱ्या शिफ्ट हँडओव्हर करून ते इकडे रात्रभर काम करत होते. मी रात्री त्यांच्याबरोबर 1-1:30 वाजेपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये होतो की कसं काय झालं आहे, कसं काय नियोजन झालं आहे. तर हे नियोजन करणं आणि हे यशस्वीरित्या पार पडणं ह्यासाठी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. आमच्या संघटनेकडून कैलासवासी माधवराव भोसले साहेबांनी हे मंडळ स्थापन केलं आहे आणि त्या संघटनेकडून जी काय मदत लागणार आहे ती मी त्यांना केलेलीच आहे. आणि कुठे कमी पडलं तरी आम्ही आहे. आणि हे सालाबादप्रमाणे चाललं पाहिजे. सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे आणि दरवर्षी ह्याच्यापेक्षा मोठी आणि ह्याच्यापेक्षा जास्त मोठी लीग 2 दिवसाची तर नव्हे 4 दिवसाची करावी. प्राईज वाढवावा, त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकामध्ये ऊर्जा द्यावी, त्यांना ऊर्जा वाढवावी, क्रिकेटसाठी त्यांना एक ताकद द्यावी. एवढंच बोलतो आणि सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. ताकदीने खेळा आणि उद्या फायनलला आपण सगळे परत एकदा भेटूया. एवढंच बोलतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यानंतर मी सन्माननीय महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचे सर्व अर्थातच लक्ष्मणराव भोसले साहेबांना देखील मी या स्पर्धेच्या अनुषंगाने आपले 2 शब्द बोलण्याची मी संधी देतोय. मी आयोजकांचा आभारी आहे की आज इथं बोलवून आज आमचा सन्मान सर्व सुरक्षा रक्षकांच्या समोर झाला. आणि ह्या ज्या सर्व टीम आहेत सुरक्षा रक्षकांच्या ह्यांना माझ्याकडून शुभेच्छा की तुम्ही असंच दरवर्षी हा जो सुरक्षा रक्षक चषक आहे की कैलासवासी माधवराव भोसले साहेब यांचं नाव आजसुद्धा आपण अभिमानानं घेतो. कारण ह्या कायद्याचे जनक हे जसं सुरक्षा रक्षक मंडळ भोसले साहेबांनी निर्माण केलं, जशी माथाडी कामगारांची संघटना अण्णासाहेब पाटलांनी बांधली, तसंच सुरक्षा रक्षकांचं एकत्रीकरण करून सुरक्षा रक्षक मंडळ हे कैलासवासी माधवराव भोसले साहेबांनी निर्माण केलं. आणि आज कुठंतरी आम्हाला अभिमान वाटतो की आज आपल्या सर्व मुंबई ठाण्यामधील जे सुरक्षा रक्षक एकत्र येऊन हा सुरक्षा रक्षक चषक भरून सुरक्षा रक्षकांच्या कलागुणांना, खेळाडू वृत्तीला जे प्राधान्य दिलं जाते, भविष्यात काही जरी कमी पडलं आणि जर इथून पुढं जर तुम्हाला नियोजन करायचं झालं, काही कमी पडलं तर तुम्ही आमच्याकडे अवश्य या. तुम्हाला 100% आम्ही सहकार्य करणार, मदत करणार. आणि दुसरं एक सुचवू इच्छितो की कामगार कल्याण मंडळातर्फे सुद्धा स्पर्धा भरवल्या जातात शासनातर्फे. लक्षात घ्या, हे आपण आता हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या मध्ये आपण हे सुरक्षा रक्षक चषक निर्माण केलं आहे. याच्यातून मी आयोजकांना विनंती करेन की याच्यातून जे चांगले खेळाडू, जे चांगले स्पर्धक आहेत, जे प्रत्येक टीममध्ये चांगले खेळतात, असे एक कॉमन 2 टीम बनवाव्यात की जेणेकरून त्या टीम आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव उज्ज्वल करतील आणि कामगार कल्याण मंडळामध्ये त्या टीम दाखल होतील, याची जरा दक्षता घ्यावी. एवढं बोलतो आणि माझं 2 शब्द संपवतो. कारण आम्हाला आज मंत्रालय तुमच्या माहितीसाठी सांगतो 12 वाजता बैठक आयोजित केलेले कामगार मंत्र्यांच्याकडं, तिकडं आपल्याला जायचं आहे कारण फार उशीर होईल, म्हणून सकाळ सकाळी आपली धावती भेट दिली काय. तर एवढं बोलून तुम्हाला सर्व खेळाडूंना, सर्व सुरक्षा रक्षकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच साहेब. मान्यवरांचं मनोगत आपण ऐकत होतो. जाऊया कॉम बॉक्समध्ये. तिथे मात्र राहुल सर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॅच स्टार्ट झाली आहे. दुसऱ्या डावामध्ये आता या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाहूया आता हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. ऑन टू कॉम बॉक्स राहुल सर. धन्यवाद.
धन्यवाद सुनील लांबोर सर. आपण मॅच मध्ये जातोय. 49 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 49 धावा इथे बनवायच्या आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. धावा फलकावरती 7 आणि जर थ्रो गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजाला पॅनलाइज केलं जाणार. आणि बॉलिंग करणारा संघ तुमचा 12th मॅन, तुमचा 12वा प्रतिनिधी. चला स्टार 11 टीम, तुमचा निर्णय. स्टार 11 टीम जशी मॅच संपेल आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. स्टार 11 टीमनं प्रथमतः टॉस जिंकून त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. चला पंच थोडं स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळा. ओव्हर नंबर 2 मध्ये योगेश आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्याने केला होता, प्रभावित केला या योगेशने. अवे फ्रॉम द बॉडी पंचाने दंडित केलेले आहेत, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता इथे होते. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती 8 धावा. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा मानस, फटका फसलाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळते, सिंगलने टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. धावा फलकावरती 9. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा फलकावरती असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या पाहत आहे. चांगली गोलंदाजीचा दर्जा, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण सध्या क्रीडांगणावरती पाहत आहे. इथे फटका चांगला आहे, बॉलला उडवलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, क्रॅकिंग षटकार आलाय. फलंदाज आपण पाहू शकाल रोहितच्या बॅट मधून धमाका आलाय. बॉल सीमा पार. रोहित ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट सध्या कर्णधाराची भूमिका सध्या निभावतोय. काय कॅप्टनशिप केलीये. बॅटिंग करावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. सध्या बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्म तो करतोय. इथे पाहू शकाल काठी काढलीये, दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. फलंदाज बाद.
इथेही फटका चांगला आहे, डीप मध्ये चाललाय, फिल्डिंग चांगली होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, सिंगल वरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. 16 या आकड्यावरती, 16 धावा धावफलकावरती 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे पाहू शकाल लेग स्टिक सोडून चाललेले आहेत, त्यामुळे पंचांनी दंडित केलेले आहेत. पुन्हा टाकावा लागेल. वाईट +1 या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 21 धावा धावफलकावरती, 18 धावा धावफलकावरती आहे. इथे चांगला बॉल, यावेळेला सबमरीन डिलिव्हरीची सांगता होते. पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलेला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाही आहे. चांगल्या टप्प्याचा वापर इथे होतोय. इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑफला उडवलाय, एक टप्पा घेत बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4, येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. 4 धाव्यांच्या मदतीने, चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. 22 या आकड्यावरती, 22 धावा धावफलकावरती. बावीस झालेले आहेत. 12 मध्ये 27 करायचे आहेत. जिंकायला 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रीतम आलेले आहेत. 12 बॉल मध्ये 27 धावा डिफेंड करण्यासाठी प्रीतम आलेले आहेत सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला पहा कटरचा बॉल, परंतु पंचांनी दंडित केलेला आहे. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता होती. आता जिंकायला 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. यस, नो बॉल. यस पंच, नो बॉल. थ्रो गोलंदाज आढळलाय का? यस. पेनल्टी आहे का पंच? 5 धावा का? बॅन केल्यानंतर बॉलर बाद झाला ना तर 3 म्हणजे नोची 1 आणि त्या 2 अशा 3 नोची 1 बॅन केलेले 2 काय 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 पेनल्टी 2 मध्ये 3 ची पेनल्टी नो बॉल 1 आणि 2 रन पेनल्टी म्हणजे 3 रन लागणार तुम्हाला. पहा, नो बॉलची 1 आणि 2 धावांची पेनल्टी अशा 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड होतील. 3 धावा मिळताना दिसत आहे. या मॅच मधून गोलंदाज बाद होणार. जर गोलंदाज
जर तुम्हाला थ्रो गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजाला बाद घोषित केले जाणार. सामना आपण पाहू शकाल बोर्ड गार्डन आयडी कंपल्सरी घेऊन येणे आणि आयडी नसेल तर खेळाडू स्पर्धेमध्ये खेळणार जाणार नाही. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे होती. 2 धाबा पाहता पाहता कन्वर्ट होताना दिसतंय. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या इथेही वाढताना दिसते. 28 या आकड्यावरती 28 धावा. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सध्या 28 धाबा धावफलकावरती असताना यावेळेला व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 29. थ्रो आहे का? हा पण नो बॉल. म्हणजे याही वेळेला गोलंदाज हाही बाद होणार. नो प्लस 2 धाबा. इथेही 3 धाबा ऍड होते. 3 धाबा बरोबर टीमची धावसंख्या. चला पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अंपायर डिसिजन इट इज द फायनल. म्हणून विनंती करतोय पंचांची वाद घालू नका. 3 धाबा मिळत आहे. 31 धाबा. चला जे मैदानाच्या आतमध्ये ते कृपया बाहेर जावा विनंती करतोय. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबलेले आहेत त्यांना विनंती करतोय कारण सामना सुरू आहे. आणि बाईक आमच्या समोर लावलेले आहेत पहा. मैदानाच्या समोर बाईक लावलेले आहेत. ते 2 व्हीलर मोटरसायकल काढायचे आहेत. विनंती करतोय पहा बाईक मोटरसायकल आमच्या मैदानाच्या बरोबर समोर लावलेले आहेत. त्यामुळे विनंती करतोय त्या बाईक काढायच्या आहेत. सिंगल मिळते. संदीप चव्हाण ग्राउंडमधून बाहेर व्हा. नो बॉल. हा पंचाचा निर्णय. नो बॉल. थ्रो गोलंदाजी. गोलंदाज बँड होईल लक्षात ठेवा. नो प्लस 2 धावा. हा 3 धावा. नो प्लस 2 अशा 3 धावाची पेनल्टी लागेल. पंच निर्णय घेतील. चला पंच जेवढं स्पीडअप होणार तेवढं स्पीडअप करा. आम्हाला जवळजवळ 16 सामने आज खेळवायचे आहे त्यामुळे विनंती करतोय. 35 झालेले आहेत. पंचांची वाद घालू नका. 35 धावा धावफलकावरती आहे. चला पंचांची वाद घालू नका अन्यथा पॅनलाइज केले जाणार. पेनल्टी सामोरे जावे लागेल.
नियम हा सर्वांसाठी सारखा असेल याची दखल घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अन्यथा त्या टीमला पॅनलाइज केलं जाणार, पेनल्टी सामोरे जावे लागेल. चला पंच थोडं फास्ट खेळा. चला जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करा, कारण विनंती करतोय वेळ फार कमी आहे आपल्याकडे. आम्हाला आज बरोबर 16 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती करतोय.
स्कोर झालाय 35. या 3 धाबाच्या बरोबर 35 झालेले आहेत. एकच आहे का? एकच आहे तर 2 धावा मायनस. बॉल काउंट करायचं नाही. एकच रन मिळते म्हणजे स्कोर झालाय 33. 33 झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. 33 झालेले आहेत. सर 2 बॉल झालेत सर. 2 झालेले आहेत. यस, हा 2 झालेले आहेत. 33 झालेले आहेत. 10 मध्ये 16 बनवायचे आहेत. यावेळेला कट केलाय कव्हर पॉइंटला. खराब फिल्डिंग. फिल्डिंग खराब आहे. बॉल चाललाय पॉइंटला. पाहता पाहता दोन्ही धाबा कंप्लीट होत आहे. दोन्ही धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. 3 आहे का 2 आहे सर? 3 धाबा. यस, 36 धावा, माफ करा, 36 धावा फलकावरती आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये चाललाय. पाहता पाहता दोन्ही धाबा कन्वर्ट होत आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाबा बरोबर टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. 38 धाबा. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 38 धाबा फलकावरती आहे. इथे पाहू शकाल वाटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सफलता प्राप्त होते. फलंदाज बाद. शेवटचा बॉल. 38 धावा. 7 बॉल मध्ये बनवायच्या 11. माचोने पहिला सामना रंगलाय. थोडा चुरशीचा झालाय. 7 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. चला थोडा फास्ट खेळा. समीर शिंदे अर्थातच पप्पू दाखल झालेले आहेत. 7 बॉल मध्ये बनवायचे 11. पप्पू या नावाने, टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. तो उतरलाय. 7 बॉल मध्ये 11. पप्पूच्या बॅट मधून धमाका आलाय. खूप चांगला स्ट्रोक केलाय समीर शिंदे अर्थातच पप्पू. काय फटका खेळला होता. दोन धावांबरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 40. 6 मध्ये करायचे 9. जिंकायला 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. पंच थोडं स्पीडअप करा. वे फार घेत आहे. बॉलिंग करणारा संघ वे फार घेत आहे.
पंच सुरू करा, सामना वेग फार घेत आहे. चला बॅटिंग करणारा संघ. हॅलो हॅलो, लक्षात ठेवा रनर मिळत नाही. हॅलो हॅलो हॅलो, रनर मिळणार नाही. रिटायर्ड व्हायचं आहे, रनर मिळणार नाही. रिप्लेसमेंट होऊ शकता, रनर मिळणार नाही. आता करतला बॅट्समन जो ग्राउंडच्या बाहेर जाय तो सर्व आउट झाल्याशिवाय बॅटिंग करू शकणार नाही. चला 6 मध्ये 9 करायच्या. चला जिंकायला चला स्पीडअप करायचं विनंती करतोय. 6 मध्ये 9 करायचे आहे, त्यामुळे वेळ फार घेत आहे. चला पंच अन्यथा पॅनलाइज केले जाणार त्या टीमला. वेळ फार घेत आहे. 6 मध्ये 9 करायचे आहेत. व्हाईट बॉल आहे. 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. आता इथे सिंगल मिळते. आता 5 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. जिंकायला 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. परीक्षा सुरू आहे, त्यामुळे आवाज कमी करण्यात आलाय. व्हाईट बॉलची सांगता होती. 5-6, 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. नो बॉल आहे का? यस, फ्रीडची संधी आहे. इथे मोठा फटका मारण्याचा मानस. बॉल चालाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. सिंगल पेक्षा जास्त धाव मिळणार नाही आहे. आता 44 झालेले आहेत. 4 बॉल आणि 5 करायचे आहेत. जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 5 धावा. इथे पाहू शकाल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडलाय विकेटचं बटन. फलंदाज बाद. तीन बॉल आणि 5 करायचे आहेत. माशोने जिंकायला 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चला पुढील मॅच नेक्स्ट टीम, दोन्ही टीम तयार राहायचं आहे. याच्यानंतर स्टार 11 BPCL फिल्डिंग लावून घ्यायचंय. इनिंग संपल्यानंतर ही जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. 3 बॉल आणि 5 धावा. चला विशाल वाघ, आपण कुठे असाल? आपण व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. विशालजी वाघ साहेब. चला 2 बॉल आणि 4.
2 बॉल आणि 4 धावा. इथे देखील चांगला बॉल आहे. विकेट किपरचा वेध बीट केलाय. विकेटचं बटन. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. काय सामना झालाय. 6 मध्ये 9 करायच्या होत्या. धावा डिफेंड करण्यामध्ये यश मिळालंय. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पहिला सामना रंगलाय. परेड 11 कॅप्टन. हॅलो हॅलो. परेड 11 कॅप्टन मंचावर यायचं आहे त्वरित. चला 1 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती रन मिळते. सिंगल आणि मॅच जिंकली आहे. धावा डिफेंडिंग केल्यात. खूप चांगला खेळ झालाय. अभिनंदन. आणि या नंतरची वाणी ऐकण्यासाठी माझ्याही आवाजामध्ये मी करतो परिवर्तन. या मॅचची पुढील कहाणी सुनील लांबोर सरांची जुबानी.